नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला गुरुचरित्राचा 18वा अध्याय वाचण्याचे फायदे व महात्म्य सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री गुरुदेव दत्तात्रय अवतार मानल्या जाणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या चरित्रावर आधारित गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश विशेष श्रद्धेने वाचला जातो. ह्या ग्रंथातील प्रत्येक अध्याय आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी 18वा अध्याय हा विशेष फलदायी आणि भक्तांसाठी आश्चर्यचक मानला जातो. हा अध्याय केवळ कथा सांगत नाही, तर गुरुकृपेचं सामर्थ्य, श्रद्धेची ताकद आणि नामस्मरणाचं महात्म्य अत्यंत प्रभावीपणे स्पष्ट करतो. 18व्या अध्यायाची पार्श्वभूमी. गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा अनेक संकटाने ग्रासलेला भक्तांच्या कथा सांगतो. या अध्यायातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते. जो पूर्ण श्रद्धेने गुरुचे स्मरण करतो त्याला कोणतेही संकट कायमच अडवू शकत नाही. हा अध्याय दारिद्र्य, मानसिक क्लेश, कौटुंबिक तणाव, अपत्य सुखाचा अभाव ह्यासारख्या समस्या असलेल्या भक्तांना गुरुकृपेने कसा दिलासा मिळतो हे विविध उदाहरणातून सांगितले आहे. 18वा अध्याय हा वाचण्यामागील मुख्य उद्देश. हा अध्याय वाचण्याचा हेतू केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर मनातील भीती दूर करणे, गुरुवर आढळ विश्वास निर्माण करणे, जीवनातील अडथळ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे, संयम, श्रद्धा आणि शांती वाढवणे. हा अध्याय मनोधैर्य वाढवणारा आहे. गुरुचरित्र 18वा अध्याय वाचण्याचे फायदे बघूया. नंबर 1, संकट निवारण. 18व्या अध्यायाचं मुख्य फल म्हणजे संकटनाश. जेव्हा मनुष्य अत्यंत अडचणीत असतो, नोकरीचा प्रश्न, आर्थिक अडचण, कौटुंबिक वाद, दुःखी असेल, तेव्हा हा अध्याय वाचल्याने मनाला आधार मिळतो. गुरुकृपा कार्यरत असल्याची भावना निर्माण होते आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत होतो. नंबर 2, रोगनाश, आरोग्य लाभ. श्रद्धेनुसार हा अध्याय वाचल्याने जुनाट आजारापासून दिलासा मिळतो. मानसिक ताण कमी होणे, मनशांती मिळणे असे अनुभव अनेक भक्तांचे आहेत. ह्यामागे आध्यात्मिक कारणासोबतच मानसिक सकारात्मकता देखील महत्त्वाची असते. नंबर 3, आर्थिक अडचणीमध्ये दिलासा मिळतो. जसं दारिद्र्य किंवा आर्थिक तणावात असलेल्या भक्तांसाठी हा अध्याय आशेचा किरण ठरतो. तो सांगतो की परिश्रम आणि गुरुवरील श्रद्धा एकत्र आल्यास मार्ग नक्की सापडतो. हा अध्याय वाचल्याने नवे मार्ग दिसू लागतात, आत्मविश्वास वाढतो, योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते. नंबर 4, मानसिक शांती आणि भीतीपासून मुक्ती. आजच्या धकाधकीच्या जीवनात चिंता, असुरक्षितता, नैराश्य या भावना सामान्य झाल्या आहेत. 18वा अध्याय वाचताना मन आपोआप स्थिर होतं. गुरुच्या कथांमधील करुणा, समजूतदारपणा आणि आश्वासन मनाला धीर देतात. नंबर 5, श्रद्धा आणि संयम वाढतो. हा अध्याय शिकवतो की प्रत्येक गोष्टीचं फळ लगेच मिळतच असं नाही, पण श्रद्धा आणि संयम ठेवल्यास योग्य वेळेला योग्य फळ नक्कीच मिळतं. ही शिकवण जीवनात खूप उपयोगी ठरते. नंबर 6, अपत्य सुख व कौटुंबिक समाधान. अपत्य सुख न मिळालेल्या दाम्पत्याने श्रद्धेने 18वा अध्याय वाचल्यास गुरुकृपा लाभते अशी भावना आहे. याचा अर्थ असा आहे की आशा जिवंत राहते आणि तणाव कमी होतो. कुटुंबात संवाद वाढतो. 18वा अध्याय कसा वाचावा. नंबर 1, श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे. फक्त वाचन न करता भाव ठेवून वाचन केल्यास त्याचा परिणाम अधिक जाणवतो. नियमितता. गुरुवार किंवा रविवार सकाळी किंवा शांत वेळेत वाचन उत्तम मानलं जातं. नंबर 3, मनाची तयारी ठेवा. वाचण्याआधी मन शांत ठेवणं, मोबाईलपासून दूर राहणं उपयोगी ठरतं. 18वा अध्याय आणि गुरुकृपा. गुरुकृपा म्हणजे चमत्कार नव्हे, तर योग्य दिशा, योग्य विचार आणि योग्य निर्णय. 18वा अध्याय हेच शिकवतो की गुरु बाहेर नाही, तर आपल्या श्रद्धेत आणि कृतीत आहे. अंधश्रद्धा टाळणे आवश्यक आहे. लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की फक्त अध्याय वाचून सगळं आपोआप होईल अशी अपेक्षा ठेवू नये. प्रयत्न, कर्म आणि श्रद्धा याचा समतोल हवा. गुरुचरित्र मार्गदर्शन आहे, पर्याय नाही. आधुनिक जीवनात 18व्या अध्यायाचं महत्त्व. आजच्या काळात तणाव,
स्पर्धा, अस्थिरता ह्या पार्श्वभूमीवर 18वा अध्याय मनाला स्थैर्य देणारा ठरतो. तो आपल्याला शिकवतो परिस्थिती बदलणं आपल्या हातात नसेल, पण त्याला समोर जाण्याची ताकद हे आपल्या आत असते. जर गुरुचरित्राचा 18वा अध्याय हा केवळ धार्मिक वाचन नसून तो मानसिक आधार आहे. आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा पण देतो आणि जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देणारा आहे. जर श्रद्धेने, संयमाने आणि विवेकाने हा अध्याय वाचल्यास मन हलकं होतं आणि भीती कमी होते आणि जीवनात आशेचा प्रकाश निर्माण होतो. कारण अखेरीस गुरु म्हणजे बाहेरचा चमत्कार नाही, तर आत जागवलेली श्रद्धा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.